नमस्कार मित्रांनो, आज 20 एप्रिल. आज आपण मार्केट पाहिली असेल. निफ्टी खूप व्होलेटाईल होता. सकाळी गॅप अपनी थोडासा ओपन झाला, त्यानंतर मार्केट खाली आले. मार्केटने या ठिकाणी सपोर्ट घेतला आणि मार्केट पुन्हा वरती गेले. 24,481 पर्यंत मार्केट गेले. या ठिकाणी मार्केटने एक रेजिस्टन्स घेतला, मार्केट पुन्हा बंद होताना खाली आले. मित्रांनो, अशा व्होलेटाईल मार्केटमध्ये ट्रेडिंग करणे खूप रिस्की असते आणि अशा रिस्की मार्केटमध्ये सुद्धा प्रॉफिट करणे ही एक आर्ट आहे, कला आहे. हे शिकण्यासाठी आस्था स्टॉक मराठीवरती तुम्हाला डेली अशाच ॲनालिसिसचे व्हिडिओ येत असतात. ते नेहमी आपण पाहत जा आणि तुम्हाला उद्याच्या मार्केटमध्ये काय करायचे आहे याची तुम्हाला आयडिया येईल. नमस्कार मित्रांनो, मी अमित सावंत, आस्था स्टॉक मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. मित्रांनो, उद्या 21 एप्रिल, उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. उद्या एक्सपायरी साठी आपल्याला काय प्लॅन केला पाहिजे? निफ्टी उद्या वर जाणार की खाली जाणार, याची रेंज काय असणार आहे, का साइडवेज राऊंड मार्केट तिथंच बंद होणार आहे, यासाठी आपण चला तर आता ॲनालिसिस करूया. मित्रांनो, या ठिकाणी आपण काही लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत सपोर्ट रेजिस्टन्सच्या. आजचा जो काही निफ्टीने हाय केलेला आहे 24,481, हा आपल्यासाठी एक रेजिस्टन्सचं काम करणार आहे उद्या. त्यानंतर आजचा जो काही लो आहे हा मेजर सपोर्ट आहे आपल्यासाठी. मार्केट जोपर्यंत या सपोर्टच्या खाली जात नाही, ब्रेक करत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला डाऊन ट्रेंड पाहायला मिळणार नाही. मार्केट आता अप ट्रेंड मध्ये आहे, थोडासा फॉल येतो, परंतु जोपर्यंत हा 24,255 चा सपोर्ट ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केटची दिशा चेंज होणार नाही. तर उद्यासाठी आपल्याला मी जे काही आता लाईन ड्रॉ केलेले आहे 24,481, हा आपल्याला एक मेजर रेजिस्टन्स आहे. जोपर्यंत हा रेजिस्टन्स ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये अप ट्रेंड अजून पुढे कंटिन्यू राहणार नाही. उद्यासाठी आपल्याला आता हा एक रेजिस्टन्स आहे जवळचा, आणि हा जो काही लो बनवलेला आहे आजचा बंद होताना, हा आपल्यासाठी एक सपोर्ट आहे. हा एक सपोर्ट आहे, हा रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स आणि हा मेजर सपोर्ट आहे उद्यासाठी आपल्याला. आता आपल्याला ॲनालिसिस उद्या कशा पद्धतीने करता येईल. समजा मित्रांनो, उद्या मार्केट क्लोजिंगच्या तिथेच ओपन झाले, निफ्टी हा आजच्या क्लोजिंगच्या इथेच ओपन झाला, तर या ठिकाणी प्राइसनी सपोर्ट घेतला, एक चांगली ग्रीन कॅन्डल इथं झाली, तयार झाली, स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल. तर या ठिकाणी आपल्याला एक बाइंग ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. तर या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता आणि याच कॅन्डलच्या लोला तुम्ही स्टॉप लॉस लावून तुमची पोझिशन होल्ड करू शकता. आणि तुमचं पहिलं टार्गेट 24,400 असणार आहे. 24,400 आपला पहिला रेजिस्टन्स आहे, हे तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे. मार्केटने या रेजिस्टन्सला ब्रेक केला तर तुमचं नेक्स्ट टार्गेट 24,481 तुम्हाला मिळू शकते. त्याच पद्धतीने मित्रांनो, आता हे झालं आपल्या बाइंग साइडचं. सेल साइडला आता मित्रांनो, निफ्टीने या ठिकाणी ओपन झाला, हा सपोर्ट ब्रेक केला, प्राइसने रिटेस्ट केले, पुन्हा हा सपोर्ट ब्रेक केला, तर या ठिकाणी तुम्हाला एक सेलची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. यस, रेजिस्टन्सच्या वर आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. छोटासा स्टॉप लॉस आहे, तुम्हाला या ठिकाणी टार्गेट 24,255 चे पाहायला मिळेल. मार्केटमध्ये निफ्टी असो, बँक निफ्टी असो किंवा कोणत्याही स्टॉक मध्ये ट्रेड घेताना कमीत कमी स्टॉप लॉस आणि जास्तीत जास्त टार्गेट आपल्याला घेता आले पाहिजे. समजा तुम्ही 1:2 चा रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा मेंटेन केला पाहिजे. समजा तुम्ही 20 पॉइंटचा स्टॉप लॉस लावला असेल तर याच्या अगेन्स्ट तुम्ही 40 पॉइंटचे टार्गेट घेतले पाहिजे. तर त्याला एक प्रोफेशनल ट्रेडर म्हणतात. असं जर तुम्ही मार्केटमध्ये जर करत नसाल तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने ट्रेडिंग करता. कारण अशा ट्रेडिंगला तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट होणार आहे. तुमचे 5 स्टॉप लॉस जरी झाले आणि 5 टार्गेट जरी झाले तरी तुम्ही ओव्हरऑल प्लस मध्ये असणार आहे. लोक याच्या विरुद्ध करतात.
स्टॉप लॉस मोठा लावतात आणि टार्गेट छोटं घेतात. त्यामुळे त्यांनी किती ट्रेडिंग केलं तरी त्यांच्या अकाउंटला लॉसच असतो आणि हे 90% लोकांच्या बाबतीत असंच घडतं. म्हणून रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा ऍटलीस्ट 1:2 तुम्ही ठेवायला सुरुवात करा. तुम्ही जर नवीन ट्रेडर असाल किंवा तुम्ही खूप वर्षापासून मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहात तरी पण काही लोकांना या गोष्टी माहिती नसतात. माहिती असल्या तरी लोक ते मेंटेन करत नाही. म्हणून ट्रेड घेताना कधी पण तुम्ही सपोर्ट लेवलला आपण बाय करायचा प्रयत्न करायचा असतो आणि रेजिस्टन्स लेवलला आपल्याला सेलची ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असते. जेव्हा मार्केट एक ट्रेंड मध्ये असते, अप ट्रेंड मध्ये असते, एक स्ट्रॉंग अप ट्रेंड असतो किंवा स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड असतो, अशा वेळेसच आपल्याला रेजिस्टन्स ब्रेक केल्यावरती बायची ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असते. ते पण प्राइसने रिटेस्ट करेल तेव्हा. त्याच नंतर एक स्ट्रॉंग सेलचा ट्रेंड चालू आहे त्यावेळेस ज्यावेळेस मार्केट सपोर्ट ब्रेक करते, रिटेस्ट करते, अशा वेळेस आपल्याला सेलची ऑपॉर्च्युनिटी चांगली मिळू शकते. पण ज्या वेळेस मार्केट व्होलेटाईल असते अशा वेळेस आपल्याला रेजिस्टन्सच्या इथं सेल करायचं आहे आणि सपोर्टच्या इथं नेहमी बाय करायचं आहे. तर मित्रांनो, हे झालं आपल्या निफ्टीच्या बाबतीत. निफ्टीला या ठिकाणी सपोर्ट घेऊन जर प्राइस वर गेली तर आपल्याला बाय करायचं आहे. हे टार्गेट मिळणार आहे. नेक्स्ट टार्गेट हे असणार आहे. समजा हा सपोर्ट ब्रेक केला, प्राइसने रिटेस्ट केली, तर आपल्याला या ठिकाणी सेल करायचं आहे. पहिलं टार्गेट 24,255 आणि त्यालाही ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट 24,176 असणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण निफ्टीसाठी प्लॅन करू शकतो. तर आता बँक निफ्टीचे पाहूया आपण. बँक निफ्टी पण मित्रांनो आज गॅप अप ओपन झाला, त्यानंतर प्राइस खाली गेली, पुन्हा प्राइस त्यानंतर वरती आली. 57,102 ला जाऊन प्राइसने रेजिस्टन्स घेतला आणि 56,503 या ठिकाणी जाऊन मार्केट बंद झालेला आहे. एक या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे प्राइस. उद्यासाठी आपल्याला हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे 57,102. त्यानंतर हा एक दुसरा रेजिस्टन्स आहे आणि हा एक स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे आपल्यासाठी. प्राइसने हा सपोर्ट जर उद्या ब्रेक केला, रिटेस्ट केले, तर तुम्हाला 55,976 हे टार्गेट उद्या बँक निफ्टी मध्ये पाहायला मिळू शकते. कारण की उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरी आहे, त्यामुळे मार्केटमध्ये मुवमेंट अपेक्षित आहे. एकतर अप साइडला जाईल किंवा डाऊन साइडला जाईल, नाहीतर मुवमेंट नाही झाली तर मार्केट साइडवेज राऊंड बंद होऊ शकते. निफ्टीला बँक निफ्टीला या ठिकाणी सेल जर मिळाला तर टार्गेट तुम्हाला हे मिळू शकते. सपोज बँक निफ्टीने या ठिकाणी सपोर्ट घेतला, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर या कॅन्डलच्या खाली एसएल लावून बाय करून तुम्हाला 56,788 हे टार्गेट उद्या मिळू शकते बाय साइडला. जर मित्रांनो बँक निफ्टी गॅप अप ओपन झाला, या रेजिस्टन्सच्या इथं रेजिस्टन्स घेऊन प्राइस खाली आली, रिटेस्ट केली, तर या ठिकाणी पुन्हा शॉर्टची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायची आहे. तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा 56,500 चे टार्गेट सेल मध्ये पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने सेल साइडला आणि बाय साइडला आपण बँक निफ्टी मध्ये प्लॅन करून चांगला ट्रेड घेऊ शकतो. तसंच मित्रांनो आपण सेन्सेक्स मध्ये पाहूया. सेन्सेक्स मध्ये जर आपण पाहिलं असेल, निफ्टी बँक निफ्टी सारखंच घडलेलं आहे. गॅप अप ओपन होऊन प्राइस खाली आलेली आहे, या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. प्राइस त्यानंतर वर गेली, रेजिस्टन्स घेतला 78,945 आणि 78,270 हा त्याचा सपोर्ट असणार आहे आणि हा रेजिस्टन्स असणार आहे. प्राइस या ठिकाणी बंद झालेली आहे 78,435. पहिला रेजिस्टन्स हा असणार आहे. याला जर प्राइसने ब्रेक केलं, रिटेस्ट केले, तर तुम्हाला 78,945 हे टार्गेट बाय साइडला उद्या पाहायला मिळू शकते. आणि प्राइसने या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला, रिटेस्ट केले, तर तुम्हाला सेल साइडला पहिलं टार्गेट 78,270 हे छोटंसं टार्गेट तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. त्यानंतर प्राइसने पुन्हा या सपोर्टला ब्रेक केला, तर तुम्हाला नेक्स्ट टार्गेट
77,913 हे सेन्सेक्स मध्ये पाहायला मिळेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचे आपण आज अनालिसिस केलेलं आहे. याचे लेवल्स काढलेले आहेत. बाय साइडला गेलं तर मार्केटची रेंज काय आहे, सेल साइडला मार्केटची रेंज कुठपर्यंत मार्केट येऊ शकतं, किंवा मार्केट कुठे सपोर्ट घेऊ शकतं किंवा कुठे रेजिस्टन्स घेऊ शकतं. अशा पद्धतीने तुम्ही जर उद्या प्लॅन करून जर ट्रेड केला तर तुम्हाला मित्रांनो नक्कीच तुमचा लॉस कमी होऊन तुम्ही प्रॉफिटच्या दिशेने जाऊ शकता आणि तुमचं नॉलेज नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचे आपण आज अनालिसिस केलेले आहे, त्या पद्धतीने आपल्याला उद्या ट्रेड करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून मला नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून माझे स्टॉक मार्केट आणि फायनान्स रिलेटेड सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत